हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण रेझोनन्स बघितलेला आहे. रेझोनन्स स्ट्रक्चर कशी काढायची, त्यानंतर रेझोनन्स हायब्रिड कशाला म्हणायचं हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर रूल्स आपण टू राईट द रेझोनन्स स्ट्रक्चर आपण स्टडी केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण आता इथं इलेक्ट्रॉन्स कॅन बी मूव्ड इन वन ऑफ दी फॉलोइंग वेज. इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी होत असते ते आपल्याला बघायचं आहे. ओके, इलेक्ट्रॉनची मुवमेंट्स रेझोनन्समध्ये. मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी होत असते ते आपल्याला बघायचं. पहिले याच्यामध्ये आपण मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स कशी होत असताना बघा, रेझोनन्स स्ट्रक्चर करत असताना मूव पाय इलेक्ट्रॉन्स towards positive charge. Move pi electrons towards positive charge or towards pi bond or towards pi bond. Okay. मूव पाई इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज या टुवर्ड्स पाय बॉन्ड. तर पाई इलेक्ट्रॉन सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह चार्जकडे कसे मूव्ह होतात ते आपल्याला बघायचं आहे. पाई इलेक्ट्रॉन्स म्हणजे कुठले असणार आहेत? डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड असतं आपला. पाय बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स हे आपले पाई इलेक्ट्रॉन्स असतात. बघा याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल हिअर CH3CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH प्लस सिंगल बॉन्ड CH3. ओके, आता याच्यामध्ये रेझोनन्स आपला कसा निघणार आहे बघा. ह्या कार्बनवरती आपला पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता ही ह्या कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे ना, सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे म्हणजे आपला हा सिग्मा बॉन्ड आहे. इथं आपला डबल बॉन्ड आहे म्हणजे एक सिग्मा बॉन्ड आहे आणि एक आपला पाय बॉन्ड आहे, बरोबर ना. परत इथं सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड आहे, परत इथं सिग्मा बॉन्ड आहे. आपण काय म्हटलं आता इलेक्ट्रॉनची मुवमेंट करणार आहे. मूव पाय इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज. आता पाय इलेक्ट्रॉन्स कुठे आहे सांगा? ह्या डबल बॉन्डमध्ये पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ना, बरोबर आहे ना. ओके, इथे डबल बॉन्डमध्ये इथं पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे पाय इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह चार्जकडे मूव्ह करणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज आपल्या इथल्या कार्बनवरती आहे, बरोबर आहे ना. मग हे पाय इलेक्ट्रॉन्स आपण पॉझिटिव्ह चार्जकडे मूव्ह केले म्हणजे इथला डबल बॉन्ड आहे तो आपण इकडे शिफ्ट करणार आहे. पाय इलेक्ट्रॉन्स मूव्ह करणार पॉझिटिव्ह चार्जकडे म्हणले होते. मग हा डबल बॉन्ड इकडे गेला तर ह्या कार्बनवरती परत पॉझिटिव्ह चार्ज येईल ना, बरोबर की नाही. ह्या कार्बनची इथं व्हॅलेन्सी किती आहे बघा, 1 2 3 तीनच व्हॅलेन्सी आहे ना. आणि एक आपला कसा आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन आहे तो. ट्रायव्हॅलेंट कार्बन स्पेसिस आहे तो. मग हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे दिला आहे की ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 4 होणारच ना डबल बॉन्ड झाल्यामुळं. परंतु हा कार्बन कसा होणार आहे? ट्रिपली बॉन्डेड होणार, लक्षात घ्या. ह्याची व्हॅलेन्सी 3च राहणार ना. इथे डबल तर सिंगल होणार 1 2 आणि ही हायड्रोजनला काढायचं आणि पॉझिटिव्ह चार्ज ह्याच्यावरती येणार ना आपला. त्यामुळे तुम्हाला ह्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर कसं निघणार? रेझोनन्स स्ट्रक्चर आपण डबल हेडेड एरो असं दाखवणार आहे. डबल बॉन्ड मूव्ह होतोय म्हणजेच काय? पाय इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज. पाय इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह चार्जकडे जाणार. आता कसं दिसेल बघा मग, CH3CH प्लस ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार CH डबल बॉन्ड CH बरोबर आहे ना. ओके, हे अशा तीन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढच्या याच्यामध्ये लक्षात येईल ना. इथं काय मूव्ह झालं रे? पाय इलेक्ट्रॉनची मुवमेंट पॉझिटिव्ह चार्जकडे झालं की नाही. ओके, आता मग ह्याचं रेझोनन्स हायब्रिड आपल्याला काढायचं. आता ही दोन काय झाले आपले रेझोनन्स स्ट्रक्चर झाले याची, फर्स्ट आणि सेकंड, बरोबर ना. आता इथला डबल बॉन्ड परत बघा. डबल बॉन्ड म्हणजे ह्या डबल बॉन्डमधले पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे पाय बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स हे आपले पाय इलेक्ट्रॉन्स असतात. हे पाय इलेक्ट्रॉन्स आपण ह्या साईडला मूव्ह केले परत हे ओरिजिनल स्ट्रक्चर मिळेल की नाही आपल्याला.
होणार की नाही? परत हे पाय बॉन्ड इकडे शिफ्ट केला तर डबल बॉन्ड परत इकडे येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज परत ह्या कार्बनवरती येणार आहे, बरोबर आहे की नाही? परत हे ओरिजिनल स्ट्रक्चर आपल्याला मिळेल की नाही रे? ओरिजिनल स्ट्रक्चर मिळणार की नाही? ओके, परत हे स्ट्रक्चर आपल्याला मिळेल ना. हे दोन आपले काय झाले, याचे रेझोनन्स स्ट्रक्चर झाले किंवा रेझोनन्स फॉर्म झाले. ओके, मग आता रेझोनन्स हायब्रिड आपण कसं काढतो लक्षात घ्या. इथल्या डबल बॉन्डची पोझिशन आपली फिक्स आहे का नाही ना. एकदा डबल बॉन्ड ह्या दोन कार्बनमध्ये, एकदा ह्या दोन कार्बनमध्ये. ओके, आता दोन आपले रेझोनन्स फॉर्मर्स किंवा कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर आपल्या इथे निघतात. ह्या दोघांचं कॉम्पोजिट स्ट्रक्चर, त्यालाच आपण काय म्हणतो रे? कंपोजिट स्ट्रक्चर. दोन कंपाऊंडचं काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणलं होतं? रेझोनन्स हायब्रिड. चल का, रेझोनन्स हायब्रिड. तर रेझोनन्स हायब्रिड काढणार आहे. ते रेझोनन्स हायब्रिड कसं होणार बघा. ओके, पॉझिटिव्ह चार्ज ह्या कार्बन आणि ह्या कार्बनवरती इक्वली शेअर आहे. म्हणजे इकडं प्लस हाफ असणार आहे, इकडं प्लस हाफ असणार आहे. आणि डबल बॉन्डमधला इकडं हाफ बॉन्ड असणार आहे, इथं हाफ बॉन्ड असणार आहे, बरोबर ना. ओके, मग त्यामुळं रेझोनन्स हायब्रिड कसं निघणार याचं? CH3CH. पहिल्यांदा सगळ्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आपण लिहूया. CH, बरोबर आहे. बघा, डबल बॉन्डची पोझिशन आपली फिक्स नाही. डबल बॉन्ड ह्या दोन कार्बनच्या मध्ये पण येतोय, ह्या दोन पण येतोय. त्यामुळे मी हे कसं दाखवणार? डॉटेड लाईननं दाखवणार असं, बरोबर आहे. परत इथं पण मी काय दाखवणार असे? डॉटेड लाईन दाखवणार, बरोबर आहे. आणि पॉझिटिव्ह चार्ज ह्याच्यावरती पण येतो आणि ह्या कार्बनवरती पण येतोय, बरोबर आहे की नाही. त्यामुळे इकडं मी प्लस हाफ म्हणणार आहे, ह्या कार्बनवरती सुद्धा प्लस हाफ चार्ज असणार. लक्षात का? अंडरस्टँड की हे तुमचं काय असणार आहे रे? रेझोनन्स हायब्रिड. रेझोनन्स हायब्रिड. आता लोएस्ट एनर्जी रेझोनन्स स्ट्रक्चर अँड रेझोनन्स हायब्रिड ह्या दोघांच्यातला एनर्जी डिफरन्स असतो, त्याला आपण काय म्हणतो? रेझोनन्स एनर्जी और रेझोनन्स स्टॅबिलायझेशन एनर्जी. ओके, हा रेझोनन्स हायब्रिड झाला. इथं मला सांगा, आपण घेतले मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन स्टडी करलं आहे. त्यामध्ये काय झालं आहे? मोमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स टुवर्ड पॉझिटिव्ह चार्ज झाले की नाही? पाय इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह चार्जकडे मूव्ह झालेत की नाही? पाय बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स ती पॉझिटिव्ह चार्जकडे मूव्ह झालेत की नाही रे? लक्षात का? पाय बॉन्ड मूव्ह टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात. त्यामुळे इथं काय असणार बघा ह्यामध्ये. ओके, इथं मी लिहितोय पाय इलेक्ट्रॉन्स मूव्ह टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. इथं मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज. मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात आहे? पॉझिटिव्ह चार्जकडे आपला ही पाय इलेक्ट्रॉनची मुवमेंट होणार आहे. ओके, आता आपण और परत काय सांगितलं आहे? मूव पाय इलेक्ट्रॉन्स टुवर्ड पॉझिटिव्ह चार्जचे एक्झाम्पल झालं आपल्याला. पाय इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्जकडे मुवमेंट झाली. चल का, पाय इलेक्ट्रॉनची पॉझिटिव्ह चार्जकडे. आता पाय इलेक्ट्रॉनची मुवमेंट पाय बॉन्डकडे झाली पाहिजे. त्याचं एक एक्झाम्पल घेऊया. और मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पाय बॉन्ड. आता पाय बॉन्डची मुवमेंट घेण्यासाठी आपण इथं बघा एक्झाम्पल घेणार आहे, बेन्झिनचं एक्झाम्पल घेणार आहे. ओके, इथं बघा, इथं बेन्झिन. इथं आपलं पहिलं स्ट्रक्चर आहे बेन्झिनसाठी. बेन्झिनमध्ये आपले अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड आहेत. आता डबल बॉन्डमधले एक सिग्मा बॉन्ड असतो आणि एक काय असतो आपला पाय बॉन्ड असतो, बरोबर आहे. आता पाय इलेक्ट्रॉनची मुवमेंट ही पाय बॉन्ड कशी होणार आहे लक्षात घ्या. इथले पाय इलेक्ट्रॉन्स ह्यांची मुवमेंट कुठं होणार आहे? मुवमेंट झाल्यावर तिकडं पाय बॉन्ड तयार होणार लक्षात घ्या. मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पाय बॉन्ड. ओके, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, इथला बॉन्ड आपला इथं शिफ्ट झाला आणि हा बॉन्ड परत आपला इथं शिफ्ट झाला. लक्षात आहे ना? ही मुवमेंट आपली होत जाणार आहे असं. बरोबर आहे.
इथं मग डबल बॉन्ड येणार, इथं येणार, इथं डबल बॉन्ड येणार. परत बघा लक्षात घ्या, इकडला डबल बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे, इकडला डबल बॉन्ड इथं, म्हणजे पाय इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग पाय बॉन्डकडे होणार. परत हे मिळणार ना तुम्हाला, बरोबर आहे. हे पहिलं आणि दुसरं आपलं काय झालं, रेझोनन्स स्ट्रक्चर झाले बेन्झीनची. आता रेझोनन्स हायब्रिड कसं निघणार, ह्या दोघांचं कंपाऊंड स्ट्रक्चर ते आपण कसं दाखवतो, इलेक्ट्रॉनची मुवमेंट होत असते ना, डॉटेड सर्कलनं दाखवतो आपण. हे तुमचं रेझोनन्स हायब्रिड आहे. ओके, हेच आपण कसं दाखवतो मग, सॉलिड सर्कलनं दाखवतो ना असं. ओके, इथं आपली काय झाले, मोमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पाय बॉन्ड, मोमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पाय बॉन्ड. ओके, मोमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन टुवर्ड्स पाय बॉन्ड. ओके, पाय इलेक्ट्रॉनची मुवमेंट आपली पाय बॉन्डकडे कशी होणार हे आपण इथं बघितलेलं आहे, हे बेन्झीनचं एक्झाम्पल. आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पाय बॉन्ड. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉनचे पेअर बॉन्डिंगमध्ये येत नाही, ॲज इट इज आपण डॉटनं दाखवतो, त्याला लोन पेअर असं म्हणायचं. सेकंड याच्यामध्ये मूव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मूव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स अ पाय बॉन्ड. ओके, मूव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स अ पाय बॉन्ड. पाय बॉन्डकडे इलेक्ट्रॉनची इथं मुवमेंट आपली होणार आहे. ते ह्यामध्ये एक्झाम्पल घेऊ आपण. RCONH2 RCONH2. ओके, हे आपलं स्ट्रक्चर आहे. लक्षात आहे, RCONH2 आहे आपला. हा आपला अमाइड आहे ना, CONH2 फंक्शनल ग्रुप कुणाचा आहे, आपला अमाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. आता याच्यामध्ये काय करणार आहे आपण, मूव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पाय बॉन्ड. पाय बॉन्डकडे इलेक्ट्रॉनची मुवमेंट आपण इथं करणार आहे. बघा कशी होणार आहे, इथं नायट्रोजनवरती एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स, जे इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये येत नाहीत त्याला आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असं म्हणतोय. नायट्रोजनवरती एक इलेक्ट्रॉनची लोन पेअर असते ऑलवेज, आणि ऑक्सिजनवरती दोन इलेक्ट्रॉनचे पेअर असतात. दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. आता ही नायट्रोजनची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाय बॉन्डकडे कशी शिफ्ट होणार आहे बघा. इथं पाय बॉन्ड कुठं येतात, कार्बन ऑक्सिजनमध्ये. कार्बन ऑक्सिजनमध्ये आपला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे ना, त्या डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा बॉन्ड असणार आहे आणि एक पाय बॉन्ड असणार आहे, बरोबर आहे. डबलमधले एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड. आता इथली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचे नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स, जे इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये येत नाहीत त्याला आपण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणणार. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पाय बॉन्डकडे मुवमेंट झाली याची, की ही इकडं शिफ्ट झाली आपली असे चल का, आणि ह्या ऑक्सिजननं परत इलेक्ट्रॉन असे विड्रॉ करून घेतले, काढून घेतले. ओके, तर आपल्या ह्याचं स्ट्रक्चर कसं निघेल बघा. ह्याच्यामध्ये इथं एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं दिली आपण, तर इथं सिंगल बॉन्डचा काय होणार आहे, डबल बॉन्डचा फॉर्म होणार आहे.
कारण का एक बॉन्ड तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन आपले लागतातच ना. आणि ह्या पाय बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स ह्या ऑक्सिजननं काढून घेतले तर ऑक्सिजनवरती किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स येणार? 3 येणार ना, आता 2 आहेत. आणि इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेतल्यामुळे ऑक्सिजनवरती चार्ज कुठला येणार आहे? निगेटिव्ह चार्ज येणार. चल का, निगेटिव्ह चार्ज येणार. ओके, त्यामुळे इथं लिहिणार आपण RC. ओके, O ह्याच्यावरती 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आल्या आणि निगेटिव्ह चार्ज येणार आहे इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेतल्यामुळं. आणि इथं आपला काय येणार आहे? डबल बॉन्ड येणार आहे. डबल बॉन्ड NH2 येणार आहे. लक्षात आहे? डबल बॉन्ड NH2. आता इथं मग काय केलं आहे बघा, नायट्रोजननं इलेक्ट्रॉनची पेअर आपली दिलेली आहे ना, बरं आहे की नाही? नायट्रोजननं आपली पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट केलेलं आहे, त्यामुळे नायट्रोजनवरती चार्ज कुठला येणार? आपला पॉझिटिव्ह चार्ज येणार. हे नायट्रोजनने दिल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनने घेतल्यामुळे चार्ज कुठला आला? इथं निगेटिव्ह चार्ज आला. बरोबर आहे की नाही? नायट्रोजनने लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिली की नाही बॉन्डिंगमध्ये, त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि त्या ऑक्सिजननं काढून घेतला इलेक्ट्रॉनची पेअर, त्यामुळे निगेटिव्ह चार्ज विड्रॉ केल्यामुळं. आता त्यानंतर हेच आपल्याला परत रिव्हर्स कसं लिहिता येईल? परत बघा, ही ओरिजिनल कसं होणार? ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स परत इथं दिले आपण आणि ह्या नायट्रोजननं काय केलं? परत इथले पाय बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आपले विड्रॉ करून घेतले. बरोबर आहे? परत इथं काय होणार? डबल बॉन्डचं फॉर्मेशन ॲज इट इज हे तयार होणार. परत इथली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे काढून घेतले की परत आपलं हे होणार ना, सिंगल बॉन्ड येणार. डबल बॉन्डचा परत सिंगल बॉन्ड, एक लोन पेअर नायट्रोजनवरती येणार आहे. मग हे आपले रेझोनन्स फॉर्म झाले ना. ही दोन्ही एकमेकात इंटर कन्वर्ट होतात. फर्स्ट रेझोनन्स फॉर्म हा सेकंड रेझोनन्स फॉर्म झाला. ह्या दोघांना आपण रेझोनन्स स्ट्रक्चर्स और रेझोनेटिंग फॉर्म्स और कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स और कॅनोनिकल स्ट्रक्चर म्हणतो आपण. रेझोनन्स स्ट्रक्चर झाले आपले. आता डबल बॉन्डची पोझिशन आपली ह्या कार्बन ऑक्सिजनमध्ये आणि ह्या कार्बन नायट्रोजनमध्ये फिक्स नाही, त्यामुळे आपण काय करणार आहे? आता ह्या दोघांचं कंपोजिट स्ट्रक्चर आपण लिहिणार आहे. ते कंपोजिट स्ट्रक्चर म्हणजे आपलं काय असणार आहे? रेझोनन्स हायब्रिड असणार आहे. रेझोनन्स हायब्रिड. ते रेझोनन्स हायब्रिड कसं येणार बघा, RC ऑक्सिजन, इकडं नायट्रोजन येणार. बरोबर आहे? NH2. ओके, आता मग ऑक्सिजनवरती चार्ज आपला कुठला असतो? निगेटिव्ह. आणि हायड्रोजनवरती चार्ज कुठला असतो? आपला पॉझिटिव्ह चार्ज असतो. बघा, मग इथली बॉन्डची पोझिशन आपली फिक्स नाही. ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह, ह्याच्यावरती निगेटिव्ह असतो. ओके, आणि इथं मग काय ना आपला इथं पण डबल असू शकतो, इथं पण डबल असू शकतो. बरोबर आहे ना? हे आपलं काय आलं? रेझोनन्स हायब्रिड झालं आहे. ओके, इथं प्लस मायनस हाफ चार्ज होणार नाही, कारण का निगेटिव्ह चार्ज दोन्ही आपला फक्त ऑक्सिजनवरतीच येतो आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज फक्त आपला नायट्रोजनवरतीच येतो आहे. त्यामुळे बॉन्ड तेवढे आपले आपण हाफ बॉन्ड दाखवणार आहे. 1/2 बॉन्ड प्रेझेंट असणार आहेत कार्बन ऑक्सिजन, कार्बन नायट्रोजनमध्ये. हे रेझोनन्स हायब्रिड झालं. पण लक्षात आलं, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स पाय बॉन्ड, मग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स पाय बॉन्ड. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पाय बॉन्डकडे गेले की नाही, ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथं पाय बॉन्ड आहे, त्याच्याकडे शिफ्ट झाले. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाय बॉन्डकडे शिफ्ट झाले. लक्षात आलं का? इकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाय बॉन्डकडे शिफ्ट झाले. त्यानंतर नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊया. ह्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्समधलं थर्ड याच्यामध्ये बघा, बघा इथं मूव सिंगल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, सिंगल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स
move a single non-bonding electrons towards a pi bond. Towards a pi bond. Move single non-bonding electrons towards a pi bond. बघा एक्झाम्पल आपण इथे घेऊया. सिंगल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉनमध्ये एक सिंगल इलेक्ट्रॉन जो बॉन्डिंगमध्ये येत आहे त्याची मोमेंट आपली पाय बॉन्डकडे कसे होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. एक्झाम्पल इथे घेऊया आपण. CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH CH2 इथं आपली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसं होणार आहे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आता हा कार्बन आपला इलेक्ट्रॉन डिप्युशन नाही लक्षात घ्या. ह्याचे बॉन्ड 3 आहेत आणि एक एक्स्ट्रा याच्याकडे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे त्यामुळे 4 व्हॅलेन्सीचे होणारच आहे. काय म्हणले बघा मूव सिंगल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पाय बॉन्ड. पाय बॉन्डकडे सिंगल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन शिफ्ट होणार आहे. बॉन्डिंग नॉन बॉन्डिंग म्हणजे काय जे इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये येत नाहीत त्याला आपण काय म्हणणार आहे नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असं म्हणणार आहे. लक्षात दे ना नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. आता सिंगल इलेक्ट्रॉन्स पाय बॉन्ड तर इथं आहे ना आपला. डबल बॉन्डमधला एक आहे काय असणार आहे सिग्मा बॉन्ड आणि दुसरा काय असणार आहे आपला पाय बॉन्ड असणार आहे. मग एक इलेक्ट्रॉन तुम्ही शिफ्ट करायचं. आता सिंगल इलेक्ट्रॉन शिफ्ट करणार आहे ते बघा. एक इलेक्ट्रॉन आपण सिंगल इलेक्ट्रॉनची मुवमेंट कसं दाखवत असतो आपण हाफ हेडेड कर्वड ॲरो रॅडिकल्समध्ये आपण बघितलेलं आहे की फ्री रॅडिकल्स फॉर्मेशन होत असताना. फ्री रॅडिकल आपले कुठं तयार होतात होमोलॅटिक फिशरमध्ये किंवा होमोलॅटिक क्लिवेजमध्ये. बघा इथं हे असं आपलं एक सिंगल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इकडं आपला शिफ्ट झाला असा लक्षात अशा पद्धतीने. बरोबर आहे ना लक्षात आहे. आणि इथला डबल बॉन्ड मधला पाय बॉन्ड आहे ना पाय बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. एक पाय इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होणार इथे येणार असं बरोबर आहे. इथं असा येणार आहे आणि दुसरा पाय इलेक्ट्रॉन्स इकडे जाणार आहे असा लक्षात का. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. ह्यातला सिंगल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स तो इथं शिफ्ट होणार आणि पाय बॉन्ड ब्रेक होणार. पाय बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन इकडे येणार आणि एक इलेक्ट्रॉन हा कार्बन विड्रॉ करून घेणार आहे. ओके त्यामुळे स्ट्रक्चर कसं निघेल तुमचं बघा. आता रेझोनन्स स्ट्रक्चर बघा याच्यामध्ये हा CH3 सेम असेल ना. इथला CH हा पण ॲज इट इज आहे बरोबर. परत काय होणार आहे इथं सिंगल बॉन्डच आपण ठेवूया CH. इथं पण मी सिंगल बॉन्डच लिहितो. ओके आता चेंजेस काय झाले ते आपल्याला सांगायचे आहेत. इथल्या डबल बॉन्डमधला इलेक्ट्रॉन्स आहे. एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बननं काढून घेतला त्यामुळे ह्या कार्बनवरती एक ऑड इलेक्ट्रॉन आला ना आपला बरोबर आहे की नाही. इथल्या डबल बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बननं काढून घेतलेला आहे त्यामुळे ह्याच्यावरती एक आपला काय आला ऑड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आला. परत दुसरा पाय बॉन्डमधला इलेक्ट्रॉन्स इकडे गेला आहे ना आणि ह्याच्यातला एक नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आपला इकडे आला आहे. मग 2 इलेक्ट्रॉन एकत्र आल्यावरती एक सिंगल बॉन्ड तयार होत असतो. त्यामुळे इथं काय होणार तुमचा रे डबल बॉन्डचं काय होणार इथं डबल बॉन्डचं फॉर्मेशन होणार की नाही. डबल बॉन्डचं फॉर्मेशन ओके लक्षात आहे ना. डबल बॉन्ड फॉर्म झाला की नाही इथं
डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं, लक्षात घ्यायचं. लक्षात आहे, डबल बॉन्डचं फॉर्मेशन आपल्या इथं झालेलं आहे. आता इथं लक्षात घ्या, परत मी काय केलं बघा, परत त्या ठिकाणी हे परत रिव्हर्स करायचं आहे. परत इथला पाय बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट केला, परत इथं एक इलेक्ट्रॉन इथं आला आणि इथला इलेक्ट्रॉन परत इथं आला. लक्षात आलं, ह्या कार्बननं परत इलेक्ट्रॉन असे विड्रॉ करून घेतले. बरोबर आहे. परत स्ट्रक्चर कसे मिळणार आपल्याला, स्ट्रक्चर कसं येणार सांगा. परत इथं येणार ना, डबल बॉन्डची पोझिशन आपली कुठे येणार आहे, परत इथं डबल बॉन्ड होणार की नाही. इथला नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, सिंगल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इथे येणार ना, आणि पाय बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन परत इथे येणार ना. लक्षात आहे की नाही. त्यामुळे इथे डबल बॉन्ड तयार होणार आणि ह्या कार्बनवरती काय येणार, आपला ऑड इलेक्ट्रॉन्स येणार. लक्षात आहे ना. ओके, ऑड इलेक्ट्रॉनचं फॉर्मेशन आपलं ह्या कार्बनवरती होणार आहे. समजलं का. आता मग रेझोनन्स हायब्रिड कसं होणार आहे आपल्या ह्याच्यावरती. रेझोनन्स हायब्रिड बघा, ही फर्स्ट आणि सेकंड मुवमेंट ऑफ सिंगल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स पाय बॉन्ड झालं की नाही. सिंगल नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स पाय बॉन्डकडे शिफ्ट झाला आहे. रेझोनन्स हायब्रिड CH3 CH, इथं सिंगल बॉन्ड फिक्स आहे. ओके, परत इकडे आपला CH2 आहे. त्यानंतर डबल बॉन्ड तेवढा चेंज होणार आहे. ते आपण कसं दाखवणार मग, आता डॉटेड लाईनने दाखवणार आपण. डबल बॉन्ड इकडं पण येऊ शकेल, इथं पण असेल आणि इथं पण असेल. बरोबर आहे. आणि मग हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्समध्ये लक्षात घ्या. ओके, ते कसं होणार आहे, एकदा ऑड इलेक्ट्रॉन ह्या कार्बनवरती येणार आहे आणि एकदा ऑड इलेक्ट्रॉन ह्या कार्बनवरती येणार आहे. बरोबर आहे की नाही. ऑड इलेक्ट्रॉन्स ओके इकडं पण येऊ शकतो आणि इकडं पण येऊ शकतो, दोन्हीकडे ऑड इलेक्ट्रॉन्स येऊ शकतात. त्यामुळे हे आपलं काय झालं, याचं रेझोनन्स हायब्रिड. ओके, लक्षात आलं की तुम्हाला मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे होत असते रेझोनन्समध्ये. समजले ना. रेझोनन्स स्ट्रक्चर कसे काढायला लक्षात आलं आहे, रेझोनन्स हायब्रिड कसं काढायला लक्षात आलं आहे. ओके, आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे डिपेंडिंग अपॉन ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन away from the atoms or group attached to the conjugated system, okay, or towards the conjugated system. त्याच्यावरून ह्या रेझोनन्सचे आपले दोन टाईप्स आहेत. पहिला आहे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, त्यालाच आपण पॉझिटिव्ह मिसोमेरिक इफेक्ट सुद्धा म्हणतो. आणि सेकंड आहे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट और निगेटिव्ह मिसोमेरिक इफेक्ट. ओके, ते आपल्याला बघायचं आता. रेझोनन्स लक्षात आलं ना. तर रेझोनन्स इफेक्ट हा आपला इलेक्ट्रॉनिक इफेक्टचा सेकंड टाईप आहे. पहिला आपला इंडक्टिव्ह इफेक्ट झाला होता, सेकंड ह्यातला रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्स पहिल्यांदा काय ते बघितलं आपण, आता रेझोनन्स इफेक्ट आपण बघणार आहे. सेकंड टाईप इलेक्ट्रॉनिक इफेक्ट मला सेकंड टाईप आपला रेझोनन्स इफेक्ट. रेजोनेंस इफेक्ट और रेजोनेंस इफेक्ट और रेजोनेंस इफेक्ट हे आपण आता बघणार आहे. रेजोनेंस इफेक्ट ह्यालाच आपण काय म्हणतोय, और मिसोमेरिक इफेक्ट. रेजोनेंस इफेक्ट और मिसोमेरिक इफेक्ट. ओके, बघा याच्यामध्ये हा जो रेजोनेंस इफेक्ट आहे ह्याचे दोन टाईप्स आहेत. पहिल्या याच्यामध्ये आहे
पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. ओके. और पॉझिटिव्ह मिसोमेरिक इफेक्ट हे आपण प्लस आर न दाखवतो और मायनस एम प्लस एम. ओके. पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट प्लस आर और प्लस एम म्हणजे पॉझिटिव्ह मिसोमेरिक इफेक्ट. ओके. ह्या अशा पद्धतीने आपण हा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट सांगतोय. आता मग पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट जो आहे हा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट ह्याची डेफिनेशन आपली काय बघा. when transfer of electron away from atom or substituent group attached to the conjugated system is termed as a positive resonance effect or positive mesomeric effect. मग हा डेफिनेशन मी सुरुवातीला लिहितोय. when transfer of electrons इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होत असतात. when transfer of electrons is away from atom, when transfer of electrons is away from atom, transfer of electrons is away from atom or substituent group attached to the conjugated system, attached to the conjugated system. Okay. Transfer of electron is away from atom or substituent group attached to the conjugated system. Okay, is known as positive resonance effect or positive mesomeric effect. Okay, ह्यालाच आपण पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट और पॉझिटिव्ह मिसोमेरिक इफेक्ट असं म्हणत असतो. एक्झाम्पल घेऊया आपण. प्लस आर इफेक्ट इन, फॉर एक्झाम्पल प्लस आर इफेक्ट इन ॲनलिन. प्लस आर इफेक्ट इन ॲनलिन. आता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आपण ॲनलिन मधला बघणार आहे. ॲनलिन स्ट्रक्चर कसं आहे आपण सांगितलेलं आहे. ॲनलिन आपण कसं करतोय, बेन्झिनला आपण काय अटॅच करतोय रे, सांगितले आपण. बेन्झिनला कोण अटॅच करतोय आपण, NH2 अटॅच करतोय. चल का, त्यावेळी ते कंपाऊंड काय होणार आहे आपलं, ॲनलिन होणार आहे. चल का, ॲनलिन. बघा हे ॲनलिन आहे. ह्या ॲनलिनमध्ये नायट्रोजनवरती एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असते, लक्षात घ्या. नायट्रोजनवरती ऑलवेज वन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतेच, बरोबर आहे. मग आता डेफिनेशनच आपण काय सांगितलं आहे, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम ॲटम और सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच टू द कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. तर कॉन्ज्युगेटेड सिस्टीममध्ये काय, ज्या सिस्टीममध्ये किंवा ज्या कंपाऊंडमध्ये अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड आहे त्याला काय म्हणायचं, कॉन्ज्युगेटेड सिस्टीम असं म्हणायचं. लक्षात दे, ज्या कंपाऊंडमध्ये अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड आहे त्यांना काय म्हणायचं, कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. बघा इथं बेन्झिनमध्ये अल्टरनेट डबल सिंगल आहे ना आपलं. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल सिंगल डबल सिंगल आहे की नाही, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे. मग ह्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला अटॅच असले ॲटम्स किंवा सबस्टिट्यूएंट आहे. कोण सबस्टिट्यूएंट आहे, NH2 हा सबस्टिट्यूएंट आहे ना. त्याच्यावरती आपली एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होते, ट्रान्सफर होते. ट्रान्सफर. ओके,
पेन ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम ॲटम ऑर सबस्टिट्यूएंट ग्रुप्स. म्हणजे ह्या NH2 ग्रुपमध्ये असलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही ट्रान्सफर केली जाते. कुणाला? कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला ट्रान्सफर केली जाते. लक्षात घ्या, दिली जाते ना ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या बेन्झीन रिंगला म्हणजे त्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला दिली जाते. इलेक्ट्रॉनची पेअर दिल्यामुळं पॉझिटिव्ह रेझोनन्स पेअर तयार होणार आहे. चल का, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम म्हणलेलं आहे, टुवर्ड्स म्हणलेलं नाही, अवे फ्रॉम त्याच्यापासून जात असतो. की बेन्झीनला अटॅच असलेल्या ॲटम्सकडून किंवा सबस्टिट्यूएंटकडून इलेक्ट्रॉनची पेअर ह्या बेन्झीनला किंवा कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला दिली जाते. त्यामुळे ह्या इफेक्टला आपण काय म्हणतोय? पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणतोय आपण. एक्झाम्पल ॲनलिन घेतलं. आता याचे रेझोनन्स कसे निघतात लक्षात घ्या. रेझोनन्स ह्याच्यामध्ये ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपली इथं कॉन्ज्युगेशनमध्ये येत असते. बेन्झीन रिंगच्या ही अरोमॅटिक रिंगच्या कॉन्ज्युगेशनमध्ये येत असते. बघा इथं कॉन्ज्युगेशनमध्ये आल्यानंतर इथली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होणार. इथं आपला काय होणार? मग सिंगल बॉन्डचा काय होणार? डबल बॉन्डचं फॉर्मेशन होईल. आणि इथला जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड हा कार्बन विड्रॉ करून घेईल. लक्षात का? इथं डबल बॉन्ड गेल्यावरती कार्बनची व्हॅलन्सी 4 सॅटिस्फाय होईल का? होणार नाही ना. कार्बनची व्हॅलन्सी 5 होईल. त्यासाठी हा कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी इथला बॉन्ड परत काढून घेतो. लक्षात. ओके, त्यावेळी कसं स्ट्रक्चर निघणार बघा. रेझोनन्स स्ट्रक्चर आपण डबल हेडेड ॲरोन दाखवतोय. ओके, इथं मध्ये तुम्ही डबल हेडेड ॲरो दाखवा असा. आता परत दुसरं स्ट्रक्चर इथं बेन्झीन काढून घ्या. इथं ओके, इथं काय झालं सांगा रे मला. सिंगल बॉन्डचं कन्वर्जन कशात झालं? डबल बॉन्डमध्ये. बरोबर आहे. इथं डबल बॉन्ड झाला आणि ह्या NH2 इलेक्ट्रॉनची पेअर दिली. त्यामुळे चार्ज कुठला आला? पॉझिटिव्ह चार्ज आला याच्यावरती. लक्षात आलं. आणि मग इथल्या कार्बनने इलेक्ट्रॉन विड्रॉ केले. त्यामुळे इथं डबल बॉन्डचा काय झाला? सिंगल बॉन्ड झाला. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथं आली की नाही? ओके, काढून घेतली आणि चार्ज कुठला आला? निगेटिव्ह चार्ज आला. इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेतल्यामुळे निगेटिव्ह चार्ज आला ना. बघा ही इलेक्ट्रॉनची पेअर आपण विड्रॉ करून घेतली. लक्षात घ्यायतली. ओके, त्यामुळं चार्ज कुठला आला रे? आपला निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. ओके, परत इथं आणि इथं लक्षात आहे का? परत बघा पुढच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये इथली इलेक्ट्रॉनची पेअर ह्या कार्बनला दिली जाते आणि हा कार्बन परत इलेक्ट्रॉनची पेअर इथे विड्रॉ करून घेत असतो. ही पेअर इथे दिल्या होती. सिंगल बॉन्डचा काय होणार? परत डबल बॉन्ड आणि डबल बॉन्डचा काय होणार? सिंगल बॉन्ड आणि ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येणार. डबल बॉन्ड NH2 आपला ॲज इट इज राहणार. बरोबर आहे. इथं आपला काय होणार? डबल बॉन्डचं फॉर्मेशन इथं देणार ना आपण. इथला डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड. इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि निगेटिव्ह चार्ज येणार. इलेक्ट्रॉन काढून घेतल्यामुळे इथला डबल बॉन्ड ॲज इट इज. ओके, परत नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स परत इथं दिली जाते. बरोबर आहे. परत हा कार्बन इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ करून घेत असतो. त्यावेळी स्ट्रक्चर कसं निघेल? डबल बॉन्ड NH2. बरोबर आहे. इथं बॉन्ड ॲज इट इज. इथला बॉन्ड आपला इथं शिफ्ट होतोय ना. ओके, इथं आपला डबल बॉन्ड आला. ओके, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला. ह्यानं काढून घेतले. परत नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये काय होणार? इथला बॉन्ड इथं शिफ्ट होणार. बरोबर आहे ना. हा बॉन्ड आपला इथं शिफ्ट होणार. हा परत विड्रॉ करून घेणार. काय होईल बघा मग इथं? NH2. बरोबर आहे ना. इथं ऑलरेडी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ना, पॉझिटिव्ह चार्ज निघून जाणार. ओके, परत ॲज इट इज हे ओरिजिनल तयार होणार. लक्षात घ्या. इथला बॉन्ड ॲज इट इज, इथला बॉन्ड ॲज इट इज. इथं आपला डबल बॉन्ड येणार. बरोबर आहे की नाही. शेवटी हे परत ओरिजिनल तयार होतं. लक्षात का?
कसं केलं लक्षात आलं? किती रेझोनंट स्ट्रक्चर निघाले बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हे फिफ्थ. हे 5 रेझोनंटिंग स्ट्रक्चर निघाले आपल्या. लक्षात आलं का? मग मला सांगा आता रेझोनन्स स्ट्रक्चर काढल्यामुळं पोझिशन आपल्या कुठल्या कुठल्या पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज आला आहे बघा. ओके, इथं एक आलेला आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आला आहे, परत इथं निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. बरोबर आहे? लक्षात का? 3 ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. ओके, आता हे सगळं लक्षात घ्या. आपलं कॉन्ज्युगेशनच आहे. कॉन्ज्युगेशन कसं असतं तुम्हाला मी सांगितलं आहे. कॉन्ज्युगेशनमध्ये काय पाहिजे? अल्टरनेट सिंगल डबल सिंगल डबल सिंगल असं पाहिजे. बरोबर आहे? नाहीतर कसं पाहिजे बघा, डबल बॉन्ड, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा निगेटिव्ह चार्ज, ओके, परत सिंगल बॉन्ड असं थोडं चालतं. किंवा नेक्स्ट बघा, निगेटिव्ह चार्ज, डबल बॉन्ड, निगेटिव्ह चार्ज, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, हे पण चालतं. लक्षात घ्या. हे सगळं कॉन्ज्युगेशन असतं. लक्षात घ्या. ओके, की हे लक्षात ठेवायचं. आता इथं बघा, ह्या कॉन्ज्युगेटिव्ह सिस्टीमला अटॅचला सबस्टिट्यूएंट NH2 आहे. ह्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ही टोटल ॲरोमॅटिक रिंगमध्ये डिलोकलाइज झालेत. ह्यातले इलेक्ट्रॉन टोटल डिलोकलायझेशन झाले. लक्षात घ्या. डिलोकलायझेशन म्हणजे मुवमेंट झालं की नाही इलेक्ट्रॉनचे. मग ह्या मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं आपल्या ह्या कॉन्ज्युगेटिव्ह सिस्टीममधील 3 पोझिशनवरती आपला निगेटिव्ह चार्ज सेपरेट होतो. मग निगेटिव्ह चार्ज सेपरेट ज्या पोझिशनवरती होत असतो त्या पोझिशन आपल्या इलेक्ट्रॉन रिच असणार का डिफिशियंट असणार आहेत? इलेक्ट्रॉन रिच असतात ना. बरोबर. निगेटिव्ह चार्ज यांच्यावरती येतो त्या इलेक्ट्रॉन रिच असतात, कारण का त्याने इलेक्ट्रॉनची पेअर घेतलेली असते, त्यामुळे इलेक्ट्रॉन रिच असतात त्या. असेल का? इलेक्ट्रॉन रिच पोझिशन असतात. मग कुठल्या कुठल्या पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आला बघा. ही पोझिशन कुठली असते रे आपली? 3 पोझिशन आहेत आपली, आर्थो, मेटा आणि पॅरा. बरोबर एक नाही सांगितले आपण नॉमेनक्लेचरमध्ये. सबस्टिट्यूएंट अटॅचला ग्रुप कुठला आपला? सबस्टिट्यूएंट अटॅचला कार्बन फर्स्ट असतो. पहिला कार्बन आणि दुसऱ्या कार्बन 1-2 पोझिशनला निगेटिव्ह चार्ज असेल तर आर्थो म्हणतो आपण. 1-3 पोझिशनला आपण काय म्हणतोय? मेटा म्हणतोय. आणि 1-4 पोझिशनला आपण काय म्हणतोय? पॅरा असं म्हणतोय. बरोबर आहे की नाही? मग इथं निगेटिव्ह चार्ज कुठल्या पोझिशनला आहे? 1-2 पोझिशन. 1-2 पोझिशनमध्ये कुठं आली? आर्थो आली ना. परत इथं कुठला आहे बघा? 1-4. 1, 2, 3, 4. 1-4 पोझिशन आहे. 1-4 पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे ही काय झाली? पॅरा झाली. परत इथं 1-2 पोझिशनच आहे. चल का? 1-2 पोझिशनला निगेटिव्ह चार्ज, म्हणजे ही पण काय झालेलं आहे? आर्थो झाली ना. म्हणजे 2 आर्थो आणि एका पॅरा पोझिशनवरती आपला निगेटिव्ह चार्ज येतो. लक्षात घ्या. म्हणजे ही आर्थो पॅरा पोझिशन आपल्या ह्या डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं ह्या काय होतात? आपल्या इलेक्ट्रॉन रिच होत असतात. ओके. आणि ह्या इलेक्ट्रॉन रिच आर्थो आणि पॅरा पोझिशनवरती इलेक्ट्रोफाईलचा अटॅक होत असतो. ते इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक रिएक्शन आपण हे पुढं बघणारच आहे. लक्षात आहे ना. ओके. समजले काय? 2 पोझिशन आपल्या इलेक्ट्रॉन रिच होतात. लक्षात घ्या. याच्यामध्ये काय काय सांगितले बघा आपण इथं. हां, मग लक्षात घ्या. ओके. ड्यू टू मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स or due to delocalization of electrons, due to delocalization of electrons in aromatic ring, ortho and meta position, sorry, ortho and para position, ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स आर इलेक्ट्रॉन रिच. ह्या इलेक्ट्रॉन रिच होतात ना, इलेक्ट्रॉन रिच होत असतात. लक्षात घ्या. ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स आर इलेक्ट्रॉन रिच. इलेक्ट्रॉन रिच होत असतात, त्यांच्यावरती हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲरोमॅटिक रिंग. ऑर्थो अँड पॅरा पोझिशन आर इलेक्ट्रॉन रिच अँड
हॅविंग हाय रिॲक्टिव्हिटी, की ह्या पोझिशनची रिॲक्टिव्हिटी जास्त असते लक्षात घ्या. ओके, ह्या पोझिशनला रिॲक्टिव्हिटी जास्त असते, म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन रिच पोझिशनला आपला इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रोफाइल इथं अटॅक करत असतो. ओके, मग आता कुठले कुठले ग्रुप अटॅच झाल्यावरती पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट येत असतो लक्षात घ्या. बेन्झिनला आपण ह्याच बेन्झिनला आपण काही अटॅच करू शकतो लक्षात घ्या. कुठले ग्रुप अटॅच केल्यावरती तो ग्रुप पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतो आणि मॉलिक्युलची रिॲक्टिव्हिटी वाढवतो, ते आपल्याला बघायचं. एक्झाम्पल बघा, त्यामध्ये हॅलोजन सगळे हॅलोजनमध्ये कोण आलं आहे, क्लोरीन, ब्रोमीन, ही मायनस नाही लक्षात घ्या, बॉन्ड आहे तो चल का. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन सगळे हॅलोजन्स आहेत. त्यानंतर बेन्झिनला OH अटॅच केला आपण, त्यानंतर बेन्झिनला आपण NH2 अटॅच केला असेल चल का. बेन्झिनला OH ग्रुप अटॅच केला असेल, OR अटॅच केला असेल, त्यानंतर NH2 ग्रुप बेन्झिनला अटॅच केला असेल, त्यानंतर NHR ग्रुप अटॅच केला असेल, त्यानंतर NR2 ग्रुप अटॅच केला असेल, त्यानंतर NHCOR ग्रुप अटॅच असेल, NHCOR, त्यानंतर OCOR, एक्सेट्रा. हे सगळे ग्रुप आपले शोज प्लस आर इफेक्ट. ओके, सगळे ग्रुप आपले पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतात लक्षात घ्या. हे जर आपण बेन्झिन रिंगला अटॅच केले तर सेम स्ट्रक्चर असं दाखवणार. हॅलोजन OH ग्रुप अटॅच केला, OR म्हणजे अल्किल ग्रुप आहे, म्हणजे इथं OCH3 असेल, OC2H5 असेल, NH2 ग्रुप आपण अटॅच केलेलंच आहे ना, त्याचं एक्झाम्पल घेतलंच आहे. NHR म्हणजे अल्किल ग्रुप, इथं CH3 असेल, C2H5 असेल, कुठलाही असेल. NR2 2 अल्किल ग्रुप अटॅच असेल. हे आपल्या 12th स्टँडर्डला परत होणारच आहे सगळे. आता सगळे हे बेसिक चालू आहे चल का. NR2 इथं अल्किल ग्रुपला 2, ओके, नायट्रोजनला 2 अल्किल ग्रुप अटॅच असणार आहेत, CH3 असेल. NHCOR इथं अल्किल ग्रुप असेल, OCOR. हे सगळे ग्रुप पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतात. हे जर आपण बेन्झिन रिंगला अटॅच केले तर हे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतात. आता तुम्ही सेम आता OH ग्रुप अटॅच करून बघायचं. NH2चं हे समजा तुम्ही काढून टाकलं, परत स्ट्रक्चर तुम्ही लिहिला तर हे कसं येणार, सेम ह्याच पद्धतीने येणार आहे. बघा, आता आपण प्लस आर इफेक्ट ॲनलिनचा घेतला आहे. बेन्झिनला NH2 अटॅच तर आपण ॲनलिन म्हणतोय ना. ओके, आता समजा तुम्ही OH साठी घेतला असेल प्लस आर इफेक्ट इन, तुम्ही काय म्हटलं, फेनॉल म्हटलं असेल. बेन्झिनला OH अटॅच तर आपण फेनॉल म्हणतो ना. ओके, स्पेशल नेम आपण सांगितलं आहे नॉमेनक्लेचरमध्ये. बघा, इथं बेन्झिन रिंग आहे, इथं OH आहे आपला, लक्षात आहे ना. 1 2 ऑक्सिजनवरती किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात रे आपल्या, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ना ऑक्सिजनवरती. नायट्रोजनवरती 1 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. ओके, आता ह्याचा आपल्याला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट कसा दाखवायचा आहे बघा. इथं ही कॉन्ज्युगेटेड सिस्टीमच आहे ना आपली, बेन्झिन आपली कॉन्ज्युगेटेड सिस्टीमच आहे की नाही. ह्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला कोण अटॅच झाला आहे, OH हा सबस्टिट्यूट आपला अटॅच झाला आहे. इलेक्ट्रॉनची पेअर आपण इथं शिफ्ट केली. ओके, डेफिनेशन सांगले, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम
atom or substituent group attached to the conjugate system. ह्या कॉन्ज्युगेट सिस्टीमला म्हणजे बेन्झिनला अटॅच झालेला सबस्टिट्यूएंट किंवा ॲटम आहे तो काय करत असतो, ॲरोमॅटिक रिंगला किंवा बेन्झिनला इलेक्ट्रॉन देत असतो. त्यामुळे पॉझिटिव्ह रेझोनन्स सेपरेट देत असतो तो. बघा हा इथं दिला इलेक्ट्रॉनची पेअर, ह्या कार्बननं परत काढून घेतली, बरोबर आहे. सेम काढायचं आहे. बघा या शक्तीने इथं काय होणार, सिंगल बॉन्डचं काय होणार, डबल बॉन्ड. हिनं इलेक्ट्रॉन पेअर विड्रॉ करून घेतली म्हणून चार्ज कुठला, निगेटिव्ह. इथला डबल बॉन्ड ॲज इट इज, इथला डबल बॉन्ड ॲज इट इज. नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये परत बघा, ह्यानं इथे इलेक्ट्रॉनची पेअर दिली, ह्यानं परत काढून घेतली, बरोबर आहे. त्यावेळी स्ट्रक्चर परत कसं निघेल बघा, डबल बॉन्ड OH. इथं काय होणार, ही इलेक्ट्रॉनची पेअर इथे गेली ना, निगेटिव्ह चार्जमध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. सिंगल बॉन्डचा काय झाला, डबल बॉन्ड. इथली इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ केली आहे म्हणजे इथं काय झाला, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड आणि इथं निगेटिव्ह चार्ज आला ना. इथं डबल बॉन्ड ॲज इट इज आहे. ओके. नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये काय होणार बघा, ही इलेक्ट्रॉनची पेअर आपली इथं शिफ्ट होणार आहे आणि हा कार्बन परत इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ करून घेणार, बरोबर आहे. त्यावेळी स्ट्रक्चर कसं निघेल बघा, परत इथं डबल बॉन्ड OH आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं आहे आणि याच्यावरती चार्ज कुठला आपला, निगेटिव्ह चार्ज आहे. बघा लक्षात घ्या. आता इथं काय होणार लक्षात घ्या, इथं बॉन्ड इथं शिफ्ट केला, हे परत काढून घेतलं. ओके. ॲज इट इज ओरिजिनल मिळेल ना, OH. इथं डबल बॉन्ड, इथला बॉन्ड, इथला बॉन्ड ॲज इट इज, बरोबर ना. ऑलरेडी ऑप्शनवरती दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, परत ओरिजिनल मिळेल ना आपल्याला हे. ओके. लक्षात घ्या, शिफ्टिंग सेम असणार आहे. फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ आणि हे आपलं फिफ्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. ओके. हे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चरना जेवढी रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त येणार तेवढा तो मॉलिक्यूल मोर स्टेबल असतो. मोर इज द रेझोनेटिंग स्ट्रक्चर, मोर इज द स्टॅबिलिटी. मग निगेटिव्ह चार्ज इथं पण कुठं आला रे, आर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन, आर्थो पोझिशन, बरोबर आहे की नाही. म्हणजे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्टमध्ये आर्थो आणि पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रीच होत असतात. आणि आर्थो आणि पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रीच करणारे ग्रुप कुठले आहेत, हॅलोजन्स, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. हे अटॅच असलं सेम स्ट्रक्चर काढायचं, सेम स्ट्रक्चर काढायचं. फक्त ग्रुप इथं आता मी OH काढला आहे, परत तुम्ही कुठला ठेवू शकताय, OR ठेवू शकता. इथं सेम असंच करायचं. NH2 काढलेलं आहे आपण, NHR ठेवा, NR2 ठेवा, क्लोरीन ठेवा, ब्रोमीन ठेवा, कुठलाही ह्यातला ते उचलून ठेवायचा. सेम स्ट्रक्चर काढायचं. लक्षात का, काहीसुद्धा चेंज करायचं नाही. हे सगळे ग्रुप लक्षात ठेवायचे आहेत. हे आपले पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतात. लक्षात आहे ना. ओके. ह्यामध्ये काय डाऊट आहे का, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट समजले ना सगळ्यांना. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया याच्यामध्ये आता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट नंतर निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, त्यालाच आपण -R इफेक्ट और -F इफेक्ट म्हणजेच निगेटिव्ह मिसोमेरिक इफेक्ट असं सुद्धा आपण म्हणतो. निगेटिव्ह मिसोमेरिक इफेक्ट. बघा इथं निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट त्यालाच आपण -R इफेक्ट असं म्हणतोय. ओके. और -M इफेक्ट,
-m इफेक्ट म्हणजेच काय, निगेटिव्ह मिसोमेरिक इफेक्ट, निगेटिव्ह मिसोमेरिक इफेक्ट. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा डेफिनेशन काय म्हणताय बघा, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम होतं पार्टीमध्ये, ही टुवर्ड्स असताना त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स काढून घेतो कॉन्जुगेट सिस्टीममधले. पण ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स दी ॲटम, पेन ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स दी एटम or towards the atom or substituent group, towards the atom or substituent group attached to the when transfer of electrons towards the atom or substituent group attached to the conjugated system, conjugated system is known as negative resonance effect, -r effect or okay -m effect, that is negative resonance effect. ओके ओके, बघा लक्षात घ्या, एक्झाम्पल घेऊया आपण ह्यासाठी आता. ओके, -r इफेक्ट इन नायट्रोबेन्झीन. -r इफेक्ट in नायट्रोबेन्झीन. नायट्रोबेन्झीन मधला -r इफेक्ट आपल्याला स्टडी करायचा. -r इफेक्ट इन नायट्रोबेन्झीन कसा असेल लक्षात घ्या. तर नायट्रोबेन्झीन आपण कसं करतोय, हा बेन्झीन रिंग, बेन्झीनला एनओ वाटायचा झाला की आपला हा काय झाला, नायट्रोबेन्झीन झाला. हे नायट्रोबेन्झीन आहे. मग ह्याच्यामध्ये आपला निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट और -r इफेक्ट आपल्याला दाखवायचा. कसं दाखवणार आपण लक्षात घ्या. हा जो नायट्रो ग्रुप आहे तो आपण आता स्प्लिट करून दाखवणार आहे. स्प्लिटिंग कसं करणार बघा, ते मी इथं लिहितोय आता. बघा, नायट्रोजन, ओके, नायट्रोजन की ऑप्शनवरती ह्या 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ओके, ह्या 3 लोन पेअर, ह्याच्यात 2 लोन पेअर. ओके, आपण बघितले नायट्रो ग्रुप इथं. आता ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असणार आहे. ही पोझिशन काय फिक्स नसते. आपण नायट्रोइथेनचं एक्झाम्पल काल आपण घेतलं होतं रेझोनन्समध्ये. बघा इथं नायट्रोजनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात आपले, 5 असतात ना. ओके, आणि ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. बघा नायट्रोजनचे 5 इलेक्ट्रॉन कुठे गेलेत बघा. नायट्रोजनचे 5 इलेक्ट्रॉन्स इथं, इथे एक असतो, हा दुसरा इथं असतो, तिसरा इथे, 3 झाले, 4 आणि 5 इथं असे इलेक्ट्रॉन आहेत लक्षात घ्या. हे 5 इलेक्ट्रॉन नायट्रोजनचे आहेत ना, 1 2 3 4. आता सेरिंग इथं कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला आहे. इथं सेरिंगमधले इलेक्ट्रॉन कुणी दिले पाहिजेत, एक ऑक्सिजन दिला पाहिजे होता, एक नायट्रोजन दिला पाहिजे होता. पण ऑक्सिजन दिला आहे का, नाही. दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजन दिलेत इथं, त्यामुळे दिल्यामुळे नायट्रोजन होती पॉझिटिव्ह चार्ज झाला आहे. आणि ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ना,
ते 6 इलेक्ट्रॉन ॲज इट इज ऑक्सिजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून प्रेझेंट आहेत, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणून प्रेझेंट आहेत. त्यामुळे इथं नायट्रोजन ऑक्सिजन बॉन्ड तयार होण्यासाठी दोन्ही इलेक्ट्रॉन नायट्रोजनने दिलेत, त्यामुळं इथं नायट्रोजन ती पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन घेतले, त्यामुळे इथे होती निगेटिव्ह चार्ज. लक्षात आहे ना? ओके. त्यामुळे हे स्ट्रक्चर असं आहे. आणि इकडं सेम आहे, इकडं ऑक्सिजनचे ह्या ऑक्सिजनचे 6 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 इथं आहेतच ना, आणि ह्याचा 5वा आणि 6वा इलेक्ट्रॉन्स इथं आहे, त्यामुळे इथे डबल बॉन्ड तयार झाला. लक्षात का? अशा तिने हे नायट्रोबेन्झिनचं स्ट्रक्चर आहे. इथं आपला ॲज इट इज डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड. ओके. बघा आता मग ह्याचं रेझोनन्सिंग स्ट्रक्चर आपल्याला काढायचं. आता नायट्रो ग्रुप इथं डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे आपण बघा, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स द ॲटम और सबस्टिट्यूएंट ग्रुप अटॅच टू दी कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. कॉन्ज्युगेटेड सिस्टीम म्हणजे आपली ही बेन्झीन रिंग आहे, ह्याला अटॅच असलेला हा सबस्टिट्यूएंट आहे नायट्रो ग्रुप, किंवा चल का हा सबस्टिट्यूएंट आहे, हा काय करतोय, बेन्झीन रिंगकडून इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेतो. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात टुवर्ड्स द ॲटम और सबस्टिट्यूएंट ग्रुप्स, म्हणजे ह्या NO2 ग्रुपकडं ह्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीममध्ये इलेक्ट्रॉन जातात. उलटा आता काढून घेतल्यामुळे निगेटिव्ह चार्ज येणार, दिल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज होता अगोदर, बरोबर आहे की नाही. प्लस आरमध्ये, प्लस आरमध्ये अटॅचला ग्रुप ह्या बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन देत होता. इथं कसं आहे, अटॅचला ग्रुप बेन्झीन रिंगकडून इलेक्ट्रॉन काढून घेणार, विड्रॉ करणार आहे. बघा कसं होणार, विड्रॉ केल्यावरती लक्षात घ्या, विड्रॉ केल्यावरती तुम्हाला कसं दिसेल बघा, यामध्ये काय होणार बघा, इथं लक्षात घ्या. बघा इथला बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा बॉन्ड आपला इथं शिफ्ट झाला आहे, बरं एक नाही असा की इथं शिफ्ट झाला इथला बॉन्ड, आणि ह्या ऑक्सिजननं काय केलं, परत ही इलेक्ट्रॉनची पेअर जी आहे ती अशी विड्रॉ करून घेतली, काढून घेतली इथली. तर आपलं हे स्ट्रक्चर कसं दिसणार बघा रे. बघा इथली आता इलेक्ट्रॉनची पेअर, आता इथं काय अटॅचला सबस्टिट्यूएंट काय करत असतो, कॉन्ज्युगेटेड सिस्टीमचे इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेत असतो. इथल्या डबल बॉन्डमधले 5 इलेक्ट्रॉन्स ह्याने काढून घेतले, नायट्रो ग्रुपनं काढून घेतले. ही पेअर इथे गेली तर इथं सिंगल बॉन्डचं काय होईल रे सांगा, डबल बॉन्ड होणार आहे, बरोबर आहे. आणि ह्या कार्बनने इलेक्ट्रॉन दिले ना, दिल्यामुळे चार्ज कुठला आला, पॉझिटिव्ह चार्ज आला, बरोबर आहे की नाही. इलेक्ट्रॉनची पेअर इथे गेली, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड, आणि इथं सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड झाला. ह्याने इलेक्ट्रॉन दिल्यामुळे इथं चार्ज पॉझिटिव्ह, त्यातले डबल बॉन्ड, इथले डबल बॉन्ड ॲज इट इज, इथला डबल बॉन्ड ॲज इट इज, इथं चेन आहे, बरोबर आहे. परत इथं कोण आहे, नायट्रोजन आहे, तो नायट्रोजनला, इकडे कोण आहे, ऑक्सिजन आहे, तो ॲज इट इजला. ह्याच्यावरती 6 इलेक्ट्रॉन ॲज इट इज दाखवा. लक्षात आलं. इकडं बघा आता इथं नायट्रोजन ऑक्सिजन आहे, ह्याच्यामधले काय होणार आहे, एक इलेक्ट्रॉनची पेअर, पाय बॉन्ड, एक सिग्मा एक पाय बॉन्ड, पाय बॉन्डची किंवा पाय इलेक्ट्रॉन्सच मूव्ह होतात, सिग्मा इलेक्ट्रॉन नाही, लक्षात घ्या. पाय बॉन्डिंगचंच मुवमेंट होत असते. पाय इलेक्ट्रॉन्स इथं काढून घेतले ऑक्सिजननं, त्यामुळे ह्याच्यावरती चार्ज कुठला येणार, ऑलरेडी 2 लोन पेअर होत्या ना, किती येणार मग 6 इलेक्ट्रॉन्स येणार, 2 लोन पेअर होत्या, 3 लोन पेअर होणार, लक्षात घ्या. आणि इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेतल्यामुळे चार्ज कुठला येणार आहे, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार, बरोबर आहे की नाही, निगेटिव्ह चार्ज आला. पहिले रेझोनंटिंग स्ट्रक्चर आलं आहे, लक्षात कसं आहे ना, फर्स्ट रेझोनंटिंग स्ट्रक्चर तुम्हाला इथे मिळालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, परत आपण आता कसं करणार आहे पुढच्या रेझोनंटिंग स्ट्रक्चरमध्ये. इथला डबल बॉन्ड इथं येतात ह्या कार्बनच्या मध्ये, इथला डबल बॉन्ड इथं शिफ्ट केला आपण ह्या कार्बनला, तर इथं सिंगल बॉन्ड होणार, इथं डबल बॉन्ड येणार, आणि ह्या कार्बनने इलेक्ट्रॉन दिले त्यामुळे ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतं. ओके. हे वरती असलेलं आता चेंज करायचं नाही, हे ॲज इट इज N ऑक्सिजन, हे ॲज इट इज दाखवायचं. ओके. ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, इथे येणार डबल बॉन्ड, इथे येणार पॉझिटिव्ह चार्ज,
बरोबर आहे. लक्षात आहे ना, लक्षात आहे सगळ्यांना. बघा आता नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये कसं दिसेल बघा. परत पुढच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये डबल हेडेड ॲरोनं आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवलं. परत इथला बॉन्ड आपला कुठं शिफ्ट होणार आहे. आता इथला बॉन्ड परत इकडं शिफ्ट होणार. लक्षात आलं, इथं शिफ्ट झाला. परत स्ट्रक्चर कसं दिसेल बघा. इथला डबल बॉन्ड एन ते काय चेंज करायचं नाही, ते ॲज इट इज ठेवायचं. याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. इथं आपला इथला डबल बॉन्ड ॲज इट इज, इथला डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होणार. काय अशा पद्धतीने बरोबर आहे ना. आणि ह्या कार्बनवरती चार्ज कुठला येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे ना. ह्या कार्बनने इलेक्ट्रॉन दिलेत ना इथं. इथला बॉन्ड इकडे दिला आहे, पाय इलेक्ट्रॉन्स इकडे दिले, ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये काय होणार. परत इथली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, परत ही इथं दिली जाणार आणि परत ही इथं काढून घेतली जाणार. पुढे नाही, परत ही इथं दिली जाणार. परत नायट्रोजन ऑक्साईडमध्ये डबल बॉन्ड तयार होणार आणि इथली नायट्रोजन कार्बन डबल बॉन्ड आहे तो परत इकडे शिफ्ट होणार आणि आपलं काय तयार होणार, हे ओरिजिनल मिळणार. लक्षात घ्या. ओके. एन ऑक्सिजन याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार. मग इथं सेम पॉझिटिव्ह चार्ज येणार, इलेक्ट्रॉनची पेअर. इथं डबल बॉन्ड येणार आहे. बरोबर आहे. इथं 2 इलेक्ट्रॉन्स. काय अशा पद्धतीने परत हे ओरिजिनल मिळणार आपल्याला. लक्षात आलं की नाही. ओके. किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर निघाले बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, त्यानंतर फोर्थ आणि त्यानंतर फिफ्थ. हे 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर निघाले. लक्षात आलं. मग आता ह्या नायट्रोबेन्झिनमध्ये बेन्झिनकडून इलेक्ट्रॉन काढून घेतलेत आपण. त्यामुळे बेन्झिन रिंग आपली इलेक्ट्रॉन रिच झाली की इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाली. बेन्झिन रिंगवरती चार्ज कुठला आला, पॉझिटिव्ह आला ना. पॉझिटिव्ह असतं इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात, म्हणजे कमी इलेक्ट्रॉन झाले बेन्झिनकडं. बरोबर आहे की नाही. इलेक्ट्रॉन काढून घेतल्यामुळं बेन्झिन रिंग आपली इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाली. लक्षात घ्या. त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज आले ना बेन्झिन रिंगवरती. पॉझिटिव्ह चार्ज कुठल्या कुठल्या पोझिशनला आला आहे तुम्ही आता बघायचं आहे. ही पोझिशन कुठली रे आता सांगितली आपण, ही 1, 2 पोझिशन आहे. बरोबर आहे की नाही. अटॅचला सबस्टिट्युएंटची कार्बन पहिला असतो, त्यानंतरचा हा दुसरा. 1, 2 पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे कुठली पोझिशन झाली, आर्थो. परत इथं कुठली पोझिशन आहे, पॅरा पोझिशन आहे ना. 1, 4 पोझिशन पॅरा पोझिशन. परत इथं 1, 2 पोझिशन म्हणजेच कुठली, आर्थो पोझिशन झाली की नाही. आर्थो पोझिशन झाली. लक्षात आहे ना. म्हणजे मला सांगा इथं -R इफेक्टमध्ये किंवा -M इफेक्टमध्ये अटॅचेसला सबस्टिट्युएंट किंवा ॲटम बेन्झिन रिंगकडून किंवा कॉन्ज्युगेट सिस्टीमकडून इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेत असतो. त्यामुळं बेन्झिन रिंग किंवा कॉन्ज्युगेट सिस्टीम इलेक्ट्रॉन डिफिशियंट होत असते आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज कुठे येतो आपला, आर्थो आणि पॅरा पोझिशनला येत असतो. त्यामुळे आर्थो पॅरा पोझिशन इथल्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाले आहेत. बरोबर आहे की नाही. इलेक्ट्रॉन डिफिशियंट झालेत आणि मग ह्याच आर्थो आणि पॅरा पोझिशनवरती कोण अटॅक करणार आहे, इलेक्ट्रॉन रिच सबस्टन्स अटॅच करणार आहे. तो आपला न्यूक्लियोफाइल असणार आहे. ओके. तो इलेक्ट्रॉन रिच असतो, तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरवरती अटॅक करणार आहे. मग इथं आर्थो आणि पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला म्हणजे ही पोझिशन कुठली आहे रे सांगा, 1 आणि 3 पोझिशन. 1, 3 पोझिशन कुठली आपली, मेटा पोझिशन. म्हणजे मेटा पोझिशनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला आहे का, नाही. त्यामुळे अर्थातच मेटा पोझिशन आपली ॲज कम्पेअर टू आर्थो आणि पॅरा इलेक्ट्रॉन रिच असणार आहे. चल का, इलेक्ट्रॉन रिच असणार आहे. लक्षात का, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता मग ह्यामध्ये
बघा याच्यामध्ये कुठले कुठले ग्रुप्स हे आपले मायनस आर इफेक्ट दाखवतात ते आपल्याला बघायचं आहे. कुठलेही ग्रुप्स मायनस आर इफेक्ट दाखवतात बघा. ओके, त्यामध्ये COOH, त्यानंतर CHO, त्यानंतर CO ग्रुप म्हणजे केटो ग्रुप आहे, त्यानंतर CN ग्रुप आहे जे सायनाइड ग्रुप. हे सर बेन्झीन रिंगला अटॅच झाले एक्सेट्रा शोज मायनस आर इफेक्ट. चल का हे आपले काय दाखवतात रे, मायनस आर इफेक्ट दाखवतात लक्षात घ्या. म्हणजे हे जर बेन्झीन रिंगला आपले अटॅच असतील तर काय होणार आहे. ओके, बेन्झीनकडून ते इलेक्ट्रॉनची पेअर विड्रॉ करून घेणार आहेत आणि बेन्झीन रिंग किंवा कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला ते इलेक्ट्रॉन डिप्लिशन करणार आहे. लक्ष दे ना. ओके ओके, हे सगळे ग्रुप लक्षात ठेवायचे आहेत, कुठले मायनस आर इफेक्ट दाखवतात. ओके, आता मग स्ट्रक्चर सेम असणार आहे. हे स्ट्रक्चर काढले ना तुम्ही. ओके, आता तुम्ही ह्यातला कुठलाही अटॅच करू शकता. लक्षात घ्या, कुठलाही अटॅच करू शकताय. आता तुम्ही समजा ह्याच्यामध्ये कुठलाही घ्या, COH घ्या, CHO घ्या, CO घ्या, CN घ्या, कुठलाही घेतला तर आपलं स्ट्रक्चर निघणारच आहे याच्यामध्ये. समजा COH तुम्ही घेतला असेल तर त्यासाठी रेझोनन्स स्ट्रक्चर कसं येणार हे लक्षात ठेवा. बघा याच्यामध्ये आता आपण एक्झाम्पल घेऊया. मायनस आर इफेक्ट इन बेन्झॉइक ॲसिड. ओके, मायनस आर इफेक्ट इन बेन्झॉइक ॲसिड. मग बेन्झॉइक ॲसिडमध्ये कसं येणार लक्षात घ्या. याच्यामध्ये बेन्झीन आहे, बेन्झीनला कोण अटॅच होणार आहे, COOH ग्रुप ना. COOH बरोबर आहे ना. COOH ही ह्या पॅटर्नमध्ये लिहा. हे बेन्झॉइक ॲसिड आहे, बेन्झीनला COH ग्रुप आपला अटॅच आहे. ह्याच्यामध्ये पण सेम स्ट्रक्चर निघणार बघा. इथं डायरेक्ट स्ट्रक्चर मी असं दाखवतो. इथं हे COH हे आपलं बेन्झॉइक ॲसिड आहे. लक्षात बेन्झीनला COH अटॅच असलं तर कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप आहे ना आपला COH. इथं बघा स्ट्रक्चर कसं येणार. आता हा सबस्टेंट COH आहे, ही कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला अटॅच आहे, इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेणार. ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं दिली, इथनं काढून घेतली. इथं ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन्स, इथं पण ऑलरेडी आपले ओके 2 इलेक्ट्रॉनची पेअर होतीच बरोबर आहे. ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं काढून घेतली आणि ह्या ऑक्सिजनने इलेक्ट्रॉनची पेअर इथली काढून घेतली. बघा कसं स्ट्रक्चर दिसेल आपल्याला. इथं सिंगल बॉन्डचं काय होणार आहे, डबल बॉन्ड होणार. ओके, कार्बन इकडे काय येणार आहे OH हे ॲज इट इज आहे. परत इथं काय होणार, इथला डबल बॉन्ड ॲज इट इज, इथला डबल बॉन्ड आपला ॲज इट इज असणार आहे. नेक्स्ट बघा याच्यामध्ये इथं काय होणार, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड. ऑलरेडी ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर होत्या, आता 3 लोन पेअर होणार. 1 2 3 4 5 6 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 पेअर. इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेतल्यामुळे निगेटिव्ह चार्ज. आता ह्या कार्बनकडून ह्या COHने इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेतली, त्यामुळे हा कार्बन कसा आला, इलेक्ट्रॉन डिप्लिशन. याच्यावरती चार्ज कुठला आला, पॉझिटिव्ह चार्ज आला बरोबर ना. परत बघा पुढच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये हे आपलं बेन्झीन रिंगची आउटलाईन काढून घ्या सुरुवातीला. इथं बघा हा बॉन्ड परत इथं शिफ्ट झाला इथल्या कार्बनला, तर आपला इथलं हे काय चेंज होणार नाही, हे ॲज इट इज ठेवा आपलं COOH. इथं काय येणार, निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज.
इथं डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, इथं डबल बॉन्ड येणार, इथला डबल बॉन्ड ॲज इट इज ह्यानं दिल्यामुळे ह्याच्यावरती चार्ज कुठला आला, पॉझिटिव्ह आला. ओके. परत नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये बघा, आउटलाईन वरती सेम, COOH लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, इथं डबल बॉन्ड आहे. ही आता इथं काय केलं बघा, ह्या कार्बननं इथं इलेक्ट्रॉनची पेअर दिली तर इथं डबल बॉन्ड येईल ना, आणि ह्यानं दिल्यामुळे ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. लक्षात आहे की नाही. ओके. ओके, इथे येईल, बरोबर आहे ना. परत नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये काय झालं बघा, पुढच्या स्ट्रक्चरमध्ये ही इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ही परत इथं दिली, ह्या कार्बनकडून परत ह्या ॲरोमॅटिक रिंगने इलेक्ट्रॉन्स काढून घेतले. परत हे ओरिजिनल मिळेल का नाही, परत ओरिजिनल मिळेल. ओके. इथला डबल बॉन्ड ॲज इट इज, हा बॉन्ड ॲज इट इज, इथला बॉन्ड इथं शिफ्ट झाला, इथं डबल बॉन्डचं फॉर्मेशन, इथं सिंगल बॉन्ड COOH, बरोबर आहे. इथं काय होणार, परत डबल बॉन्ड आणि 2 लोन पेअर आल्या, बरोबर आहे. ओके. बघा इथं रेझोनेटिंग स्ट्रक्चर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर निघाले की नाही. मग इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यामुळं बेन्झीन रिंगकडून काढून घेतलेत, त्यामुळे बेन्झीन रिंग इलेक्ट्रॉन डिप्रेशन झाले, त्यामुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज झाला आहे. कुठल्या पोझिशन आहे, आर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन, आर्थो पोझिशन. लक्षात आलं की हे सगळे कुठलेही तुम्ही ॲडजस्ट करा, सेम तुम्हाला काय मिळणार आहे, अशाच पद्धतीनं स्ट्रक्चर मिळत जाणार. लक्षात घ्या, फक्त इथं चेंजेस होणार. ओके. ग्रुप तेवढा बदलायचा, सेम रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढायचं. समजलं तुम्हाला. -R इफेक्टवर -M इफेक्ट. ओके. इथं आपला इलेक्ट्रॉनिक इफेक्ट कम्प्लीट झाला आहे, त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट, त्याचे +I इफेक्ट आणि -I इफेक्ट, आणि रेझोनन्स भेटला आहे. रेझोनन्समध्ये पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, +R इफेक्ट आणि -R इफेक्ट. ओके. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण आता हायपर कॉन्जुगेशन आणि टाइप्स ऑफ रिएजंट्स आपण स्टडी करणार. ओके. थँक्यू.